लक्षात घ्या, यापूर्वीचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर आधी तो व्हिडिओ पाहून घ्या, तरच या व्हिडिओबद्दल तुम्हाला माहिती मिळू शकते. म्हणजे नेमकं आपण ट्रेड कशा पद्धतीने करणार हे तुमच्या लक्षात येऊ शकतं. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बेअरिश एंगल्फिंग कॅन्डल बद्दल आपण माहिती घेतली होती आणि या बेअरिश एंगल्फिंग कॅन्डलवर आपण नेमकं काय काय ट्रेड करू शकतो याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. पहिल्यांदा आपण बघूया की बेअरिश एंगल्फिंग कॅन्डल कशा पद्धतीने आहे. मी तुम्हाला काल यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नेमकं बेअरिश एंगल्फिंग कॅन्डल कशी असते आणि कुठं वर्क करते हे सांगितलंय. आता ते वर्क कशा पद्धतीने करते हे तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात येऊ शकतं. बघा, तर मार्केटचा ट्रेंड वरती आहे आणि या ठिकाणी बेअरिश एंगल्फिंग कॅन्डल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. समजा अशा पद्धतीची बेअरिश एंगल्फिंग कॅन्डल बनल्यानंतर या ठिकाणी काय होतं बघा. मागचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर या ठिकाणचा ब्रेकडाऊन कुठं आहे हे तुमच्या लक्षात येऊ शकतं, बरोबर आहे. आता या ठिकाणी ब्रेकडाऊन झाल्यानंतर नेमकं ही बेअरिश एंगल्फिंग कॅन्डल बनल्यानंतर आपल्याला ट्रेड नेमकं ऑप्शन ट्रेडिंग करत असताना किंवा फ्युचर ट्रेड करत असताना कशात होतो. जर समजा या पद्धतीनं तुमची टाइम फ्रेम 15 मिनिटापेक्षा जास्त आहे, लक्षात घ्या, जर तुमची टाइम फ्रेम 15 मिनिटापेक्षा जास्त आहे तर तुम्ही इंट्राडे मध्ये या कॅन्डलवर ट्रेड करू शकता. लक्षात, मग तुम्ही निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल अथवा काही असो. आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की तुम्ही तो ऑप्शन बाय करू शकता का ऑप्शन सेल करू शकता हे महत्त्वाचं आहे. नेमकं ऑप्शनमध्ये आपण ट्रेड करू, पण नेमकं ऑप्शन सेलिंग करायची की ऑप्शन बाय करायची. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की बेअरिश एंगल्फिंग कॅन्डलवर आपल्याला ऑप्शन बाय करता येत नाही, तर इथं आपण ऑप्शन सेल करू शकतो. लक्षात घ्या, तर ऑप्शन सेल करू शकतो, ऑप्शन बाय का करू शकत नाही हे थोडंसं आपण समजून घ्या. बघा, आता मी तुम्हाला चार्ट एखादा दाखवतो आणि त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आता या ठिकाणी आधी कॅन्डल शोधूया आपण बेअरिश एंगल्फिंग कुठं बनलेली आहे का. तर आता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं बेअरिश एंगल्फिंग कॅन्डल आपल्याला इथं पाहायला मिळते. आता कुठं आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल, कशा पद्धतीनं आधी बनायला पाहिजे, काय सिच्युएशन पाहिजे, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सर्व सांगितलं आहे. आता बघा, या ठिकाणी बेअरिश एंगल्फिंग कॅन्डल बनलेली आहे. आता या ठिकाणी याच्या ब्रेकला आपण एंट्री करणार. मग नेमकं या ठिकाणी आपण जर पीई बाय केला तर चालेल का, नाही. लक्षात घ्या, तर या ठिकाणी तुम्ही सी सेल करू शकता. आता याचं कारण काय आहे, मार्केटचा ट्रेंड जर वरच्या बाजूने असेल, कारण मार्केटच्या अपट्रेंडमध्येच ही कॅन्डल आपल्याला बनताना पाहायला मिळते. जर अपट्रेंड असेल आणि या ठिकाणी जर तुम्ही पीई बाय करत असाल तर लक्षात घ्या, बेअरिश एंगल्फिंग कॅन्डल बनल्यानंतर असं होत नाहीये की चार्ट कॅन्डल बनल्यामधल्या जोरात खूप फास्ट मुवमेंट आपल्याला डाऊन मध्ये येईल आणि जेणेकरून आम्हाला पीई मध्ये प्रॉफिट मिळेल. तर असं होत नाही. तर याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, तर कधीही बेअरिश एंगल्फिंग कॅन्डल बनले तर एक तर तुम्ही त्या जो काही स्टॉक आहे त्याचा फ्युचर सेल करू शकता, जर तुम्ही त्या फ्युचरमध्ये ट्रेडिंग करत असाल तर. ओके, कमी मार्जिनमध्ये तुम्हाला जास्त क्वांटिटी सेल करता येऊ शकते. दुसरी गोष्ट आहे, तुम्ही या ठिकाणी याचा कॉल सेल करू शकता. लक्षात, याचा कॉल सेल करू शकता. आता कॉल कोणता सेल करायचा, कशा पद्धतीने सेल करायचा, तर ही जी काही प्राइस आहे याच प्राइसचा कॉल तुम्ही सेल करू शकता जिथं ब्रेकडाऊन आहे तिथं, आणि हा जो पॉईंट आहे तो तुमचा एसएल असणार आहे. आता तुम्ही म्हणाल की या ठिकाणी जर पीई बाय केला तर का होऊ शकत नाही, की आमच्याकडे फंड कमी आहे, पण या ठिकाणी आम्ही पीई बाय केला तर कशा पद्धतीने बाय करता येईल. तर या ठिकाणी तुम्ही पीई बाय केला तर या ठिकाणी जो थीटा आहे, टाइम आहे, तो टाइम डिकेमुळे या ठिकाणी ऑप्शनची जी प्रीमियम आहे तेवढ्या फास्ट कमी या ठिकाणी होणार नाहीत. लक्षात आलं बघा. आता या ठिकाणी बऱ्यापैकी मुवमेंट आलेली आहे, पण प्रत्येक वेळेस या पद्धतीनं मुवमेंट येईल असं सांगता येत नाही. त्याच्यामुळं जर तुम्ही बेअरिश एंगल्फिंग कॅन्डलवर ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करत असाल तर या ठिकाणी ऑप्शन पीई बाय करण्याऐवजी तुम्ही या ठिकाणी सी सेल करा, जेणेकरून तुम्हाला प्रॉफिट मिळण्याची शक्यता जास्त आहे. पहिली गोष्ट आहे, ट्रेंड डाऊन असल्यामुळे तुम्हाला प्रॉफिट मिळू शकतं. मार्केट साईडवेज राहिलं तरी सुद्धा तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतं, आणि मार्केट तुमच्या बाजूने निगेटिव्ह केलं तरी सुद्धा प्रॉफिट होऊ शकतं, आणि तुमच्या बाजूने अपोजिट केलं तर तुम्हाला थोडाफार या ठिकाणी लॉस पण होऊ शकतो. याच्यामुळं तुम्ही ऑप्शन सेल करा. स्टॉकचा ऑप्शन जर तुम्ही या ठिकाणी सेल करता असाल, म्हणजे स्टॉक असेल, लक्षात घ्या, स्टॉकचे ऑप्शन आहेत, याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन सेल करायचा आहे तर तुम्ही बेअरिश एंगल्फिंगचा वापर करून तुम्ही सेल करू शकता. त्याच पद्धतीनं जर तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी याच्यामध्ये जर एखादी बेअरिश एंगल्फिंग कॅन्डल बनली, जर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बनत असेल, लक्षात घ्या, किंवा याच्यापेक्षा मोठ्या टाइम फ्रेमवर 30 मिनिटाची असेल किंवा 1 तासाची टाइम फ्रेम असेल, तर तुम्ही एखादा पीई बाय करू शकता, कारण ती ट्रेडिंग तुमची इंट्राडे मध्ये जाते. लक्षात घ्या.
लक्षात आलं बघा, ती तुमची 15 मिनिटाची टाइम फ्रेम असल्यामुळे किंवा 30 मिनिटाची टाइम फ्रेम असल्यामुळे ती इंट्राडे मध्ये जाईल. आणि या ठिकाणी इंट्राडे नाहीये, स्टॉक असेल तर तुम्ही वन डे टाइम फ्रेम बघणार आहेत. वन डे टाइम फ्रेम शिवाय स्टॉकच्या ऑप्शन मध्ये ट्रेड करू नका. आलं लक्षात. आणि जर वन डे टाइम फ्रेम मध्ये बेअरिश एंगल्फिंग बनली तर तुम्ही कॉल सेल करा. लक्षात घ्या, पहिल्यांदा सेल करा. आलं लक्षात. इथं मात्र पीई बाय करू नका, कारण हे पोझिशनली ट्रेडिंग असणार आहे. पोझिशनली ट्रेडिंग म्हणजे तुम्ही या पद्धतीची कॅन्डल बनल्यानंतर पुढचे 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस सुद्धा तुम्हाला होल्ड करावे लागणार आहे ही पोझिशन. आणि जर या ठिकाणी जर तुम्ही एखादा पीई बाय केला तर टाइम डिकेनुसार तुमच्या पीईचं जे व्हॅल्युएशन आहे, ते प्रीमियम आहे, ते कमी होईल आणि तुम्हाला लॉस होऊ शकतो. पण जर तुम्ही या ठिकाणी कॉल सेल केला तर तुम्हाला प्रॉफिट होण्याची शक्यताही जास्त आहे. आलं लक्षात. तर बेअरिश एंगल्फिंग कॅन्डलवर काय काय करायचं, जर तुम्ही इंट्राडे मध्ये ट्रेडिंग करत असाल आणि जर इंडेक्स असेल तर तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग मध्ये या टाइम फ्रेम या कॅन्डलवर ट्रेड करू शकता. जर तुम्ही पोझिशनली ट्रेड करत असाल, स्टॉकच्या ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करत असाल तर बेअरिश एंगल्फिंग या कॅन्डलवर तुम्ही पी ऑप्शन बाय न करता ऑप्शन सेल केला तरच तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतं. आलं लक्षात. तर याच्यानंतरचा व्हिडिओ पुढचा आहे, तो खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये मात्र ऑप्शन तुम्ही बाय करू शकता. लक्षात घ्या, तिथं ऑप्शन सेल नाही केला तर चालेल, म्हणजे तुम्हाला ऑप्शन सेल करून मार्जिन खूप लागतं. तर ऑप्शन सेल न करता कमी पैशामध्ये तुम्ही जो पुढचा व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन बाय करता येऊ शकतो. तो कशा पद्धतीने असणार आहे, कोणती कॅन्डल असणार आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. या ठिकाणी आपण थांबतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, पुढे दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.